केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज संसदेमध्ये अर्थसंकल्प मांडणार। नोकरदार वर्गापासून बड्या उद्योजकांचं बजेटकडे लक्ष। सकाळी 11 वाजता देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प मांडला जाणार। अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या वाट्याला काय येणार याकडे राज्याचं लक्ष। आजच्या अर्थसंकल्पाकडे विद्यार्थ्यांपासून शेतकऱ्यांपर्यंत सर्वांचंच लक्ष। शेतकऱ्यांना कोणत्या विशेष सवलती मिळणार, महिला वर्गाला कोणत्या सुविधा मिळणार याकडेही लक्ष। राष्ट्रवादी आणि शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी। आमदार अपात्र होणार की नाही याकडे लक्ष। देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक। चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, आशिष शेलार, रावसाहेब दानवेंसह प्रमुख नेते हजर। तर आज संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत खलबतं। आरक्षण प्रश्नी पवारांची चर्चेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे फडणवीसांची तासभर खलबतं। तर जरांगे आणि हाकेंना काय शब्द दिलाय, पवारांचा मुख्यमंत्र्यांना सवाल। कोकण आणि विदर्भाला आज पावसाचा अलर्ट। काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज। आणि मनोरमा खेडकरांचा जामीन फेटाळला। 14 दिवसांचा मुक्काम न्यायालयीन कोठडीत। शेतकऱ्यांना धमकावल्याप्रकरणी मनोरमा खेडकर अटकेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।